हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारतं, कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारतं, पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि 10 हातांनी काढून घ्यायचं असं हे सरकार आहे. साधा विचार करा, लेकरं शाळेत जातात, शाळेत शिस पेन्सिल आणि खोड रबर घेतात, त्या शिस पेन्सिल आणि खोड रबरवर 18% GST. दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला, तरुणांनी कुठला हट्ट केला असेल, 50,000ची मोटरसायकल घेतली तर 16,000 रुपये टॅक्स द्यावा लागतो. लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजींनी दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर, तेव्हा बहिणीने खोबरं किसताना बरोबर कळलं 140चं खोबरं 280ला गेलं. दाजींनी सांगितलं शंकरपाळ्या तळ केलं, बहिणीने सांगितलं तेलाचा डबा 600नी वाढला. म्हणजे रवा असेल, मैदा असेल, तुरडाळ असेल, या प्रत्येक बाबतीत होणारी वाढ बघा. पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा, शिक्षणावर वाढलेला खर्च बघा. म्हणजे पुसद सारख्या गावात जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं, शिकून मोठं व्हावं, नोकरी करावी असं आपल्याला वाटत असतं, पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त पोकळ गप्पा मारतंय, एका हाताने दिल्यासारखं दाखवतंय आणि मागून 10 हातांनी काढून घेतंय.